आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी या शहरात नवीन आहे, जॉब शोधतेय. खरं तर आज माझा इंटरव्ह्यू होता. आई शपथ, माझा इंटरव्ह्यूचा तर टाइम निघून गेला. आमच्यामुळे झालं नाही, सो सॉरी. अगं काकू, अहो असं काय करताय? तुमचा यात काहीही दोष नाहीये. खरं तर माझंच नशीब वाकडे. काहीतरी चांगलं अगदी काठावर येतं आणि वारच फिरतं. अगं असं नाही बोलू. जगात सगळ्यांना सुख असतं का? प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी दुःख येतच की. पण त्याचबरोबर देव सुखाचं मापही पदरात टाकत असतो त्याच्या. सगळं ठीक होईल, नको काळजी करूस. मला सांग, तुझे आई वडील कुठे असतात? काकू, मला आई बाबा नाहीये. पण तुम्हाला माहितीये, माझे आई बाबा तुमच्यासारखेच प्रेमळ होते. फार गरीब होते बर का ते, पण त्यांनी मला शिकवायचं काही थांबवलं नाही. शिकवत राहिले मला. काकू, तुम्हाला सांगते, परीक्षेत खूप चांगले मार्क्स आले म्हणून मी खूप खूप खुश होते. म्हणलं आई बाबांना जाऊन बातमी द्यावी, ही काहीतरी गोडधोड घेऊन जावं घरी, म्हणून पेढे घेऊन गेले. तर काय बघते मी? काकू, माझ्या आई बाबांनी आत्महत्या केली हो गरीबीला कंटाळून. शांत हो. आरू, बाळा जा कपडे बदलून घे. जा. एक विचारू, तू सध्या कुठे राहतेस? म्हणजे तू नवीन आहेस म्हणालीस म्हणून विचारते. हो, समजलं ते मला. मी आता सध्या एका हॉटेलच्या छोट्याशा रूम मध्येच राहते. या अपेक्षेने की कधी नोकरी मिळाली की मग एखादं पीजी वगैरे रूम वगैरे बघेन आणि मग तिकडे शिफ्ट होईन. पण म्हटलं ना, आता जॉब नाहीये. आणि खरंच माझं नशीब वाकडं आहे. असं नाही बोलू ग सारखं. अगं, देव चांगल्या माणसांच्या पाठीशी असतो. खरंच नाही अ काकू, देव नाहीये माझ्या पाठीशी. असो, बरं मी निघू का आता? हा, मी निघते. मला थोडी मदत करा. हळू. अगं, अशा अवस्थेत खरंच कुठे जाणार तू? काकू, कुठे म्हणजे हॉटेलवरती. जोपर्यंत स्वस्तातला एखादं पीजी किंवा रूम मिळत नाही तोपर्यंत हॉटेलवरतीच. आणि जॉब मिळाला तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा गावी. सायली, वडिलकीच्या नात्याने एक सल्ला देऊ, ऐकशील? हे बघ, तुझी कुठेही दुसरीकडे चांगली राहायची सोय होत नाहीये आणि जोपर्यंत मुळात तू बरी होत नाहीयेस तोपर्यंत प्लीज आमच्याकडे राहा ना. तुला एकदा बरं वाटायला लागलं, तुझी राहायची सोय झाली की जा तू मग. ग्रेट वर्क सिया, पहिला टप्पा पार केलास. काय ग, कसला विचार करतेस? काकू, नको ना, प्लीज प्लीज माझा ऐका. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे. मी निघते आता, फार वेळ झालाय. हळू जा, सावकाश जा. हा. हळू, सावकाश.
सॉरी हळू तुम्ही ठीक आहात? हा, तुम्ही इथे बसा आधी. नाही मी ठीक आहे, मी ठीक आहे. तुम्ही आई ह्या कोण? मी सायली देशमुख. सायली. तुम्हाला असं हाताला वगैरे लागले, तुम्ही इथे? धनंजय, तिनं आमचा जीव वाचवला आज, तेव्हा दुखापत झाली तिला. वाचवताना एक मिनिट, काय झालंय? हे बघा, तुम्ही चिडणार नसाल तर सांगेन मी तुम्हाला. आई काय झालंय? नाही, झालं असं की मी आरोहलाबीन मार्केटला गेले होते आणि येताना आम्हाला रिक्षा मिळाला आणि ते आणि तेव्हा ही देवासारखी धावून आली. तिच्या हाताला त्यात झटापटीतच दुखापत झाली. नाही थांबचं काय. तुम्ही पण ना, हे तुम्ही सगळं मला आत्ता सांगताय? हॅलो पाटील, हे बघा, माझ्या घरच्यांवरती हल्ला झालाय. कोहिनूर नाका, हो तिथेच झालं. हे बघा, मी तुम्हाला त्यांची आयडेंटिफिकेशन क्ल्यू पाठवतो. मी विचारून सांगतो, पण तुम्ही आधी सगळीकडे नाकाबंदी करा. ओके, लगेच. आई तुम्ही पण ना. मिस सायली, थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. नाही ठीक आहे, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाहीये. बरं मी येते, फार उशीर झालाय मला. हा, मी खरं तर हिला सांगते की जोपर्यंत तिला बरं वाटत नाही तोपर्यंत आमच्याकडे राहा म्हणून. आई अहो, पण त्यांचं कोणतरी तर हात असेलच ना? नाही, तिचं कोणी नाहीये ह्या शहरात. हो, म्हणजे आत्ताच तिनं मला असं सांगितलं की गावी कुठेतरी तिचे आई वडील होते आणि काही काळापूर्वी ते गेले आणि ती एकटीच राहते. ती नोकरी शोधायला ऍक्च्युली आता इथे आली होती आणि नोकरीच्या इंटरव्ह्यूला चालली ती, तेव्हा हा सगळा प्रकार घडला. कुठून आलात तुम्ही आणि कोणत्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय केलं जॉबसाठी? मी नगरवरून आली आहे. मी MK साळवी अँड सन्स मध्ये अप्लाय केलाय त्या इंटरव्ह्यू साठी. MK साळवी अँड सन्स, ओके. आणि तुम्ही कोणत्या हॉटेलला थांबलात? धनंजय, एक मिनिट जरा बोलायचं होतं. आलेच. काय सर? धनंजय, अहो तुम्ही तर तिची उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली आहे. आई अहो, तसं नाही, ती अनोळखी आहे. म्हणून काय झालं धनंजय? ती अनोळखी आहे, पण तरी सुद्धा तिनं आमची मदत केलीच आहे ना. तेव्हा जर तिनं हा विचार केला असता तर काय झालं असतं आमचं? बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, तुम्ही सांगा. चालेल, राहू दे तिला इथे, पण तुम्ही सांगा. ओके, हे बघा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही इथे थांबा. नाही, आय मीन, तुम्ही जर कम्फर्टेबल असाल तर प्लीज तुम्ही थांबा इथे. खरंच. थँक्यू. तू काय त्यात? हा, आई, यांना तुम्ही वरच्या गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. या प्लीज. थँक्यू. हळूया. बघ, तू इथे विश्रांती घे, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. नाही, नको मला खायला. असं नको करूस, पोट रिकामा ठेवून नाही चालणार. पुरणपोळी आवडते ना? मग पुरणपोळी घेऊन आले मी, तोपर्यंत तू विश्रांती घे. आलेच.
नेमकं जाळ्या तोडून कोणाला संपवायचंय आणि कोण तुम्हाला एवढा त्रास देते? IAS ऑफिसर सुंदरी आणि IPS ऑफिसर धनंजय या दोघांनी मिळून माझ्या जवळच्या कुणाला तरी माझ्यापासून हिरावून नेलंय. मला एक सांगा, एकत्र खातं खोलायचंय की वेगवेगळं? त्यांच्या एकत्रपणातच त्यांची ताकद दडलेली. त्यांना एकत्र नाही ठेवायचं, दूर करायचं एकमेकांपासून. त्यांना फिजिकली मी आत्ताही दूर करू शकते, ठार मारू शकते, पण एक घाव दोन तुकडे करून आयुष्यातून उठवू शकते. पण तसं नाही करायचंय मला. मला ना त्यांना आतून हरवायचंय, आतून नेस्तनाबूत करायचं. त्यासाठी त्यांचं गोड घट्ट नातं क्षणात संपवून टाकायचंय. म्हणून तू त्याच्या आयुष्यात, धनंजयच्या आयुष्यात प्रेयसी बनून प्रवेश करायचा. तर धनंजयला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढ. एखादी वाळवी कशी घर पोखरते, घराला असं कणाकणाने ढासळून टाकते, तसं त्यांच्या नात्याला ढासळवायचंय. आणि एकदा का धनंजय तुझ्या जाळ्यात आला असं सुंदरीला कळलं, ती अर्धी तशीच खचून जाईल. आणि अर्धी खचल्यानंतर बाकीची अर्धी मी खचवेन तिला. माई, पण एखाद्याचं आयुष्य पोखरायचंय तर मला त्याच्या घरात घुसावं लागेल. किती हुशार आहेस तू. तुला मी निवडलंय, माझी निवड सार्थ ठरवणार आहेस तू. बरोबर आहे तुझं. त्याचं आयुष्य पोखरायचं असेल तर त्याच्या घरात शिरावं लागेल आपल्याला. काळजी करू नको, त्याची सगळी कुंडली मी बाहेर काढलेली आहे. त्याची सगळी माहिती माझ्याजवळ आहे. त्याच्या घरामध्ये त्याचं ते पोरकं पोर आहे, आरोह नावाचं, म्हणजे जी साधना नावाची सासू आहे. त्या दोघांना तुझ्या जाळ्यात अडकवायचं बर का. सायली. सायली? सियाची आता सायली होणार वाटतं. नाईस नेम माई. सायली माई. सायली माई नाव घरगुती वाटलं पाहिजे म्हणून तुला सायली म्हणते. दुसरी गोष्ट, तुझी सगळी बॅक स्टोरी मी तयार केलेली आहे, ती नीट अभ्यास कर. कुठेही शंकेला जागा सोडायची नाही. तुझे सगळे खोटे डॉक्युमेंट्स मी माझ्या माणसाला सांगून तयार करून घेतलेले आहेत. डॉक्युमेंट्स गरजेचे वाटतात? वाटते. IPS ऑफिसर आहे तो, काजीवाला नाही. उद्या त्याला जरा जरी शंका आली ना तरी व्हेरीफाय करायला मागे पुढे पाहणार नाही तो. फार मज्जा येणार आहे मला. लवकरच जाळ टाकायला घेते. क्या बात है. बघितलंस नाही, माझ्यासाठी हे मिशन केक वॉक होतं. किती इझिली शिरले मी या घरात. आणि लवकरच धनंजयच्या पण आयुष्यात शिरेन. ऐक, आता या घराला, धनंजय आणि सुंदरीच्या नात्याला कोण वाचवणार? मी विनतीये त्या जाळ्यातून. बिचारा धनंजय.
या 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 ए मुलींनो, अगं या इकडे, कोण आलाय बघा. बघा सुंदरी मॅडम आल्याय त्यांच्या कुटुंबासोबत. या माईंच्या राज्यात तुम्हा सगळ्यांचं स्वागत असो. रंग घेऊन ये, आज रंगपंचमी आहे. माई सुंदरी, रंगपंचमीच्या शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. नमस्कार. आज होळी आहे, आज मिठी मारायची. अरे बापरे, साखरेचं पोतं कुठून आलं. रंगपंचमीच्या शुभेच्छा तुम्हाला पण. अरे नाही नाही नाही, अरे बाप. आजी, आजीच ना. जावई, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. चला, एक बॅग घ्या. ताई, यांचं सर्व सामान आतल्या खोलीत ठेवा. तुम्ही चला, सांभाळून आणा ग सामान. या चला चला चला, सगळे बाहेर आहेत ना. या इकडे, बस 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 बस. माई, तुम्ही आम्हाला इथे राहण्याची परवानगी दिली, खरंच खूप खूप आभार. तुमचे हे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही. होय माई, मंगल अगदी खरं बोलतीये. हो ना, आजकाल कोण करतं कोणासाठी एवढं. हाय बोलताय तुम्ही. अहो लाजवताय तुम्ही मला. असं का बोलताय तुम्ही. हा, अहो सुंदरी माझ्या मुलीसारखी आहे, आणि मुलगी जेव्हा आईला हाक मारते मदतीसाठी तेव्हा आई जीवाच्या आकांताने धावून जाते. अहो, आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तेच करते मी. एक मात्र नक्की माई, आम्ही आमचं ओझं तुमच्यावर नाही टाकणार. अगदी खरं सांगते. म्हणजे जसं जमेल तसं तुमच्या कामात आम्ही हातभार लावू. काय, का पण कशासाठी एवढा त्रास करून घेणार आहात तुम्ही. अहो माई, त्रास कसला यात. आता वर्षानुवर्षे आम्ही आमचा मसाला घरीच बनवतो की काय मंगल. होय ना. अहो माई, तुमचे मसाले आम्ही आत्ता वापरायला लागलो, पण या आधी तर आम्ही घरीच तयार करायचो ना, आणि आम्हाला त्याची चांगली सवय आहे. होय की नाही शशीताई. हो ना, नुसतं मसाल्यांचंच नाही, पण घरातलं कुठलंही काम असो, किराणा आणणं असो, भाजी आणणं असो, स्वयंपाक करणं असो, आम्ही सगळं काही करू. हो ना आदित्य. हो माई, तुम्ही आम्हाला काहीही सांगा, आम्ही सगळं करायला तयार होतो. हा, आता इकडे बायकांचं राज्य आहे, तर तुम्ही मला परवानगी दिली तर नक्कीच काही ना काहीतरी करेन मी. मंगलताई काही म्हणा, हा तुमचा देखणा जावई बोलतो मात्र गमतीशीर बरं का. अहो आदित्यराव, तुम्ही आमच्या मुलीचं नवरोबा आहात, म्हणजे आमचे लाडके जावई नाही का. इथे जरी स्त्रियांचं राज्य असलं तरी सुद्धा तुम्हाला इथे फर्स्ट प्रेफरन्स. माई, तुम्हाला एक मी सगळ्यांसमोरच सांगतो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही मला राव वगैरे म्हणू नका. म्हणजे आपलं सिंपल साधं आदित्य एवढंच म्हणा. बरं, आपण ज्या व्यक्तीमुळे, ज्या व्यक्तीच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो, ती व्यक्ती कुठे आहे. आय मीन सुंदरी कुठे.
माझी लेक. हो माई, हा आरडाओरडा कसलाय? बघते मी. काय काय झालं शीतल?